तर प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टाच्या आवारातच अमित भोसले या वकिलांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुनावणी संपल्यानंतर कोर्टामधून खाली घेऊन जात असताना त्याच्यावर हरामखोर कोरटकर म्हणत या वकिलाने हल्ला चढवला। मात्र वकिलांनी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यामुळे अनर्थ टळला। या वकिलाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं। दरम्यान याआधीही मंगळवारी जेव्हा कोरटकरला कोर्टाबाहेर आणलं गेलं तेव्हा शिवप्रेमी आक्रमक झाले आणि शिवप्रेमींनी कोरटकरवर पायताण भिरकवला। कोरटकरला आज कोर्टात हजर केलं जाणार हे स्पष्ट होताच कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले। शिवप्रेमींनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर सकाळपासूनच गर्दी केली होती। त्याला कोल्हापूर कोर्टात हजर केलं। त्यावेळी कोर्ट बाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले होते। त्यानंतर कोर्टाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। मात्र सुनावणीनंतर कोरटकरला कोर्टातून नेताना संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरच्या दिशेने चपला भिरकावत निदर्शनं केली। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावली आहे। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम जो तो पोलीस कोठडीत असणार आहे। कोरटकर कुठे फिरला, त्याला कोणी मदत केली, कोरटकर कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता, कोणाच्या सांगण्यावरून हे त्यांनी केलेलं आहे याची देखील चौकशी जी ती पोलिसांकडून केली जाईल। पोलिसांनी न्यायालयाकडे 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। मात्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावली आहे। दरम्यान कोर्टाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत असं इंद्रजित सावंत म्हणाले। विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे। माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत PC दिलेली आहे। जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस PC दिलेली आहे। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली, तसंच मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। नागपूरचा प्रशिक पडवेकर, चंद्रपूरचा धीरज चौधरी, इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी, तेलंगणामधील करीमनगरचा साईराज शेटकरने फरार कोरटकरला मदत केली होती आणि या मित्रांच्या मदतीने कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत। संतोष देशमुखांचं अपहरण करताना आरोपींकडे कोणती शस्त्र होती याबाबतची कबुली आरोपी सुदर्शन घुलेंनी दिलेली आहे, माहिती देऊ केलेली आहे। प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड तर जयराम चाटेच्या हातात कोयता होता याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली। सुदर्शन घुलेच्या दोषारोप पत्रामधील जबाबातून हे सत्य समोर आलंय। तसंच खंडणीसाठीच्या बैठकीत घुलेही होता याची कबुली त्यानं दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता आणखीन एक नवीन माहिती समोर येताना दिसते। आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख पाहायला मिळतोय। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। या मारहाणीमुळे वाल्मिक कराडची बदनामी झाली। कराडने घुलेला बदनामीचा बदला घ्यायला सांगितलं असं जबाबात उल्लेख आहे। हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेच्या जबाबात आहे। त्यामुळे सुग्रीव कराड कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।